मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बीडच्या अंबाजोगाई न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलंय। 2008 साली राज ठाकरेंनी परप्रांतीयांविरोधातील चिथावणीखोर भाषण केल्याचे पडसाद राज्यभर उमटले होते। त्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई बसेसवरती दगडफेकही केली होती। या प्रकरणी अंबाजोगाईच्या न्यायालयात राज ठाकरेंसह 10 जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता। न्यायालयाच्या कामकाजासाठी राज ठाकरे सतत गैरहजर राहिल्यानं त्यांच्याविरुद्ध अंबाजोगाई न्यायालयानं आता अटक वॉरंट बजावलेला आहे। दारूवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाटल्यांवरती होलोग्राम लावण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी केलाय। एकनाथ खडसे मंत्री असताना बनावट दारूवरती नियंत्रण ठेवण्यासाठी होलोग्राम लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र खडसेंनंतर महसूल खात्याचा कारभार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेला आणि मर्जीतल्या ठेकेदारांना ठेका देण्यासाठी प्रक्रिया थांबवण्यात आल्याचा आरोप वाटेगावकर यांनी केलाय। या प्रकरणाची तपासणी व्हावी यासाठी वाटेगावकर यांनी लाचलुचपत विभागाकडे आता तक्रार दिली आहे। प्रोग्राम टेक्नॉलॉजी चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण परदेशींनी संगनमत करून कटल केली असा आरोप आहे माझा। त्याचा फायदा इल्लीगल दारू बनवणाऱ्यांना झालेला आहे। त्यांच्या विरोधात FIR दाखल करावा अशी माझी मागणी आहे। पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या मुलाचं लग्न शाही थाटात काल पार पडलं। रावसाहेब दानवेंचे चिरंजीव आमदार संतोष दानवेंचं औरंगाबादेत लग्न झालं। त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळानं हजेरी लावली। या विवाह सोहळ्यासाठी भव्य अशा राजमहालाची प्रतिकृती उभारण्यात आली। लाखो रुपयांची उधळपट्टी इथं करण्यात आली तर तब्बल 1.5 लाख लग्नपत्रिका देखील छापण्यात आल्या। त्यामुळे भाजपच्या नेत्याला अशी कोट्यवधींची उधळपट्टी शोभते का असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जातोय। राज्यातील विधिमंडळ कामकाज अधिक अत्याधुनिक म्हणजेच पेपरलेस आता होणार आहे। यासाठी यंदा विधान परिषद सदस्यांना टॅब वाटप केलं जाणार आहे। अधिवेशनासाठी आवश्यक असलेले प्रश्न लक्षवेधी पाठवण्यासाठी ऑनलाईन सुविधा या आधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे विधिमंडळाचं काम आधीच 60% इतकं पेपरलेस झालंय। आता त्यापुढे जात टॅब वाटप करण्यात येणार आहे। कामकाज पत्रिका, प्रश्नोत्तर, लक्षवेधी प्रश्न आणि ठराव हे सगळं आता कागदाऐवजी टॅबवरती उपलब्ध होणार आहे। 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। त्याच पार्श्वभूमीवरती समाजातील वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संदेश देण्यासाठी नाशिकमध्ये एक आगळा-वेगळा रॅम्प वॉक आयोजित करण्यात आला। विविध कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी देखील यात सहभाग घेतला। मात्र यात 16 विशेष मुलींनी सहभाग नोंदवून सामाजिक संदेश देत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। IMRT या कॉलेज आणि उधान युवा ग्रुपच्या संयुक्त विद्यमानानं थोरात सभागृहात या रॅम्प वॉकचं आयोजन करण्यात आलं। मुंबईच्या मालाड भागामध्ये पुन्हा एकदा रहिवासी भागात बिबट्या आढळून आला। विशेष म्हणजे या बिबट्याला 3 ते 4 कुत्र्यांनी पळवून लावलं। मालाडच्या गिरिकुंज सोसायटीत घडलेला हा थरार CCTVत कैद झालाय। बिबट्या सोसायटीत नेमका कसा शिरला याचा वन विभागातर्फे सध्या शोध सुरू आहे। नाशकात पंतप्रधान आवास योजनेच्या अर्ज वाटपावेळी गोंधळ झाल्यानं चेंगराचेंगरीची घटना घडली आहे। सुदैवानं वेळीच पोलीस पोहोचल्यानं पुढचा अनर्थ टळला। महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयात आवास योजनेचे अर्ज वाटप होणार होते। त्यामुळे नागरिकांनी कार्यालयाबाहेर रांगा लावल्या। काही वेळानं गर्दी वाढत जाऊन धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी झाल्यानं मोठा गोंधळ उडाला। यातच काही महिला चक्कर येऊन कोसळल्यानं सर्वत्र पळापळ सुरू झाली। अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली।